नरेंद्र पाटील यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एमडीची म्हणजे व्यवस्थापकीय संचालकांची उचल मागणी झाली आहे। व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना पदावरून हटवण्यात आलंय आणि नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अविनाश रणखांब यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देशमुखांवर आरोप केले होते। नरेंद्र पाटलांच्या आरोपानंतर राज्य सरकारने ही कारवाई केलेली आहे, महत्त्वाची मानली जाते। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुशांत, काय चाललंय या अण्णासाहेब महामंडळामध्ये, अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये, आणि या कारवाईच्या मागचं काय राजकारणी अर्थ आहे? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असाल तर मागील काही दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जे एमडी आहेत ते काम करत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा जी आहे ती मलिन होते, अशी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। आणि त्यांच्या तक्रारीची दखल जी आहे ती राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि तात्काळ त्या एमडीची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे। नुकताच त्याचा शासन निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे नवे एमडी आता या आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आतापासून रुजू होतील। अर्थात आपण जर बघितलं असाल तर मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची जी आहे ती स्थापना केली होती। मराठा समाजातील तरुण आहेत त्यांना त्याचा फायदा होत होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून जे जुने एमडी होते त्यांचा कारभार त्यावर टीका होऊ लागली होती आणि त्यामुळे समाजाचं नुकसान होतंय, सरकारची प्रतिमा बदनाम होते, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी देखील केली होती। तसं त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्यांच्या पत्रानंतर आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।